नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग, TV9 विशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अजित पवारांच्या निधनाबरोबरच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचाही मुद्दा विलीन झाला का, अशी शंका अजित पवारांकडच्या काही नेत्यांच्या विधानावरून उपस्थित केली जाते. विलिनीकरणाच्या चर्चा या दादांच्या सोबतच विलीन झाल्या, असं धक्कादायक विधान दादा गटाचे आमदार आणि माजी मंत्र्यांनी केलंय. पाहूया. दोन राष्ट्रवादी विलिनीकरणाचा विषयच आता विलीन झाल्याचं दिसतंय. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही पक्षांच्या एकजुटीच्या विषयाला ब्रेक मिळालाय. कारण विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अजित पवार गटातले प्रमुख नेते हा विषय टाळताना दिसतायत. आणि दुसरीकडे अजित पवारांची विलिनीकरणाची इच्छा होती की नाही यावरून अजितदादांच्या पश्चात दादा गटातच अजून एक गट पडलाय. एकीकडे विलिनीकरणासंदर्भात अजित पवारांनी शरद पवार, जयंत पाटील, अमोल कोल्हेंसह इतर नेत्यांसोबत बैठका केल्याचा दावा होतोय. त्याचे काही व्हिडिओही समोर आले. हा व्हिडिओ 18 दिवसांपूर्वीचा आहे. अजित पवारांनी शरद पवारांच्या निवासस्थानी शरद पवारांसह त्यांच्या नेत्यांशी बैठक केली होती. मात्र भुजबळ म्हणतात की अजित पवारांनी विलिनीकरणासंदर्भात आमच्याशी कोणतीही चर्चाच केली नाही. तटकरेंचं म्हणणं आहे की दादांची बैठक स्थानिक निवडणुकीमध्ये युतीसाठी होती, विलिनीकरणाबद्दल नाही. दुसरीकडे दादा गटाचेच आमदार अण्णा बनसोडेंनी मात्र विलिनीकरण होणार याची कल्पना अजित पवारांनी तटकरे, पटेल यांना पूर्णपणे दिली असल्याचा दावा केलाय. त्याच वेळेला ती चहापानासाठी बैठक झाली आणि त्यानंतर दस्तूरखुद्द आदरणीय अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी केलेली होती. हे आपल्याला सर्वांनाच ते विदित त्या ठिकाणी आहे. राष्ट्रवादी विलिनीकरणाचे नेमकं खरं काय आहे? राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचे अनेक नेते सांगतात की अजितदादांनी शब्द दिला होता एकत्रित करण्याची भाषा केली होती. खरं काय खरं? अजित पवार तुमची काय इच्छा आहे, नेत्यांची काय इच्छा आहे? नेत्यांची इच्छा मला नेत्याने काही सांगितलेली नाही. तुम्हाला माहिती असेल 3 ते 4 महिन्यापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना माहिती आहे. संपूर्ण सुनील तटकरे जे आता आहेत खासदार आहेत ते कुठंतरी त्यांना ही गोष्ट माहिती होती का की उद्या आज शपथविधी होणार आहे, त्याच्यानंतर 12 तारखेला हे दोन्ही पक्ष एकत्र येणार आहे. कुठंतरी अंधारात ठेवलं तटकरेंनी असं वाटतंय का? नाही, तसं म्हणता येणार नाही. प्रफुल्लभाई पटेल, सुनील तटकरे, छगनजी भुजबळ ह्या वरिष्ठ नेत्याला या गोष्टीची सर्व कल्पना होती. त्यामुळं मला नाही वाटत की कुणी जाणून बुजून कुणाला अंधारात ठेवल्याचा हा प्रश्नच येत नाही. दरम्यान साने गुरुजींच्या भूमीतून येणाऱ्या दादा गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल पाटलांनी केलेल्या धक्कादायक विधानानं साऱ्यांच्या भुया उंचावल्या. विलिनीकरणाबद्दल अजित पवारांनी ज्या काही चर्चा केल्या त्या आता अजित पवारांसोबतच विलीन झाल्या आहेत. पक्षाच्या पातळीवर कोणतीही चर्चा झाली नाही असं धक्कादायक विधान अजित पवारांनी मंत्री केलेल्या अनिल पाटलांनी केलंय. एकीकडे दादा गटाचे काही नेते आम्ही सारं दादांच्याच इच्छेनुसार करत असल्याचं म्हणतायत, तर दुसरीकडे दादा गटाचेच आमदार सुनील शेळकेंनी मात्र दादांची इच्छा काय होती हा नंतरचा भाग आहे, पण आता त्यावरच जाणून बुजून चर्चा कशाला असा प्रश्न आमदार सुनील शेळकेंनी केलाय. दादांचा एक विश्वासू सहकारी म्हणून मी गेले 30 वर्ष वाटचाल करतोय. एक असं आहे, मी 2014 मध्ये सुद्धा एकत्रित राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो. पवार साहेबांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष 4 वर्ष केला. मी दीर्घकाळ मंत्रिपदावरती राहिलो. पक्षाने माझ्यावरती जी जबाबदारी दिली ती मी निष्ठेने पार पाडली. दादांच्या समेत काम करत असताना त्यांच्या भूमिकेशी सुसंगत भूमिका त्यांचा कार्यकर्ता सहकार्य म्हणून मी वारंवार घेतली. त्यावेळेला सुद्धा आमच्याबद्दलची तसेच प्रवाद केले गेले, पण तो निर्णय दादांचा सामूहिकरित्या होता. आता सुद्धा मी तेच आपल्याला सांगतोय की आमचा निर्णय इंडियाबरोबरचा ठाम आहे. आता विलिनीकरणाची चर्चा का कुणी 2 दिवसात सुरू केली मी काय बोलणार नाही. ज्यांना सुरू केली त्यांना आपण विचारा. दादांनी आमच्यासोबत विलिनीकरणाच्या बाबतीतला आम्ही दर मंगळवारी बैठकीला देवगिरीला असताना सुद्धा कधी केली नव्हती. पण ठीक आहे, दादांची इच्छा काय होती किंवा काय करायचं हा नंतरचा भाग आहे. आज यावरती भाष्य आपण का करतो
नाही त्या विषयाला आपण सारखंच दुजोरा द्यायचं काम नाही करायला पाहिजे, परंतु जाणीवपूर्वक काय मंडळी तोच विषय तेच वारंवार चर्चा करतायत. मी तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये सुनित्रा वहिनी आमच्या उत्तराधिकारी आहेत. जो निर्णय सुनित्रा वहिनी घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, प्रमुख व्यक्तींना, जबाबदार असलेल्या विधानसभेतल्या आमदारांना देखील तो निर्णय मान्य असेल, एवढंच मी सांगतो. एकीकडे अजित पवारांनंतर राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवारच सारे निर्णय घेतील असं माणिकराव कोकाटे म्हणतायत, तर दुसरीकडे हिरामण खोसकर वेगळं विधान करतायत. राष्ट्रीय अध्यक्ष फक्त आणि फक्त सुनेत्रा पवारच होणार, दुसरा राष्ट्रीय अध्यक्ष आमच्याकडे होणार नाही. सगळे पक्ष एकत्र आले तरी सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष राहतील. मर्जर हा विषय त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. कौटुंबिक प्रश्नामध्ये वहिनीशी आमचं कोणाचंही बोलणं झालेलं नाही. मर्जरमध्ये काय अटीशर्ती झाल्या त्याची चर्चा आम्हाला माहीत नाही. जी जोपर्यंत चर्चा आमची पूर्णपणे सर्व बैठकांमध्ये होत नाही किंवा त्यांच्या कुटुंबाबरोबर होत नाही तोपर्यंत मर्जर ह्या गोष्टीवरती बोलणं योग्य होणार नाही. आणि मर्जरच का आपण बोलतोय, आपण दुसऱ्या गोष्टीवर का बोलत नाही? ठीक आहे ना, तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. त्याच्यात जर यांनी या कुटुंबाने जर आम्हाला सांभाळलं नाही तर आमचं भविष्यातलं राजकारण संपून जाणार आहे. कोणाच्या भरोश्यावर करायचं, काहीच करायचं. साहेबांचं वय झालेलं आहे. साहेबाचं सुद्धा माझ्यासारख्या सामान्य माणसांना इथपर्यंत आणि साहेबाचा माझ्याशी असा वाटा आहे. मागच्या साहेबांनी मला काँग्रेसमध्ये पाठवलं, जागा सोडित. आत्तासुद्धा 15 दिवस अगोदर साहेबांनी पुण्याला बोलवलं, तू दादाकडे निघून जाय. मुंबईला बोलवलं शिरवलं, तिथंसुद्धा मला बोलवलं. त्याच्यामुळं ते सगळे एकत्र आहेत. आता त्यांचा कौटुंबिक निर्णय आहे, परंतु त्यांनी एकत्र यावं हीच आमची अपेक्षा आहे. थोडक्यात दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या मुद्द्याची स्थिती समजून घ्यायची असेल तर हयातीमध्ये अजित पवारांनी विलिनीकरणाचे स्पष्ट संकेत दिले होते. अजित पवारांच्या निधनानंतर दादांनी विलिनीकरणासंदर्भात आमच्याशी कोणतीही चर्चा केली नसल्याचं भुजबळ तटकरे म्हणतायत. भविष्यात विलिनीकरणाचा अंतिम निर्णय सुनेत्रा पवार घेतील असं दादा गटाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.